नमस्कार, मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहे स्नोकॉल्मी फॉल्स पाहण्यासाठी. तर इथे सियाटलमध्ये गेले 8-10 दिवस खूप पाऊस पडत होता आणि पूर्ण दिवस ढगाळ वातावरण होतं. आज मात्र असं छान ऊन पडलेलं आहे इथे आणि पावसामुळे खरं तर काही नद्यांमध्ये थोडी पूरस्थिती पण झाली होती आणि आता सगळं क्लिअर झालेलं आहे आणि स्नोकॉल्मी फॉल्स जो आहे तो त्याचा पाण्याचा प्रवाह सुद्धा खूप वाढलेला असणार आहे. जसं आपल्याकडे मान्सूनमध्ये नद्यांचं पाणी वाढतं, धबधबे खूप छान दिसतात, तर मग स्नोकॉल्मी फॉल्स हा वॉशिंग्टनमधला खूप प्रसिद्ध फॉल आहे. तिथे ऑलरेडी आपण एकदा जाऊन आलेलो आहे. तर आत्ता पाऊस पडून गेल्यानंतर तो फॉल कसा दिसतोय तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी निघालोय. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 11:30 आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण स्वाती आणि अजून कोण आहे? सारांश. से हाय पिल्लू. 6-7. तर चला आपण आता एक 5 ते 10 मिनिटांमध्येच पोहोचू फॉलला. बघूयात आपण तो फॉल कसा दिसतो ते. छोटासा तिथे ट्रेल सुद्धा आहे. जर तो ट्रेल सुरू असेल आणि सेफ असेल तर तो ट्रेल सुद्धा करूयात. चलो लेट्स गो. थंडी आणि धुक्याचं समीकरण हे मात्र अतूट आहे. सकाळी आम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा एवढं धुकं होतं रस्त्यावर. हळूहळू मात्र थोड्या वेळाने हे सगळं धुकं क्लिअर झालं. स्नोकॉल्मीला जायचा प्लॅन आमचा अचानक ठरला. एक तर आजचं वेदर खूप छान आहे, सनी डे आहे आज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा फॉल जो आहे तो जवळ पण आहे. त्यामुळे म्हणलं पटकन स्नोकॉल्मीची एक ट्रिप करून येऊ आणि वॉटरफॉल सुद्धा बघून येऊ. अरे ही ट्रेन राईड केली आहे बहुतेक तर नाही, म्युझियम वाली. चलो लेट्स गो. सारांश. सारांश चिखलामध्ये पिल्लू नको. कॉलमीला पोहोचलोय आम्ही आणि गाड्यांच्या लाईन लागलेल्या आहेत, लिटरली लाईन लागल्या आहेत. कारण की एकतर ऊन पडलंय आणि जे फॉलचं जे पाणी आहे तर ते सुद्धा वाढलंय. खूप जास्त गर्दी आहे आज. खूप लोक आलेले आहेत पाणी बघायला आणि आजचं वातावरण सुद्धा इतकं छान आहे. आम्ही गाडी मागेच पार्क केली आहे आणि आता स्नोकॉल्मी फॉल्सला आम्ही चालत चाललोय. आणि ही आहे स्नोकॉल्मी नदी. आता जस्ट पाऊस पडून गेला त्याच्यामुळे सगळं गढूळ म्हणजे असं मातीचं असं गढूळ पाणी जरा दिसतंय, पण पाणी चांगलंच वाढलेलं आहे. चल बाळा. फिश असतील तरी दिसणार नाहीत आपल्याला. स्नोकॉल्मी नदी आहे आणि हे पाणी इथे जातंय असं आणि इथून ते खाली पडतंय, म्हणजे इथून तो फॉल सुरू होतोय. हा ब्रिज आहे. हो इथे कोणतं तरी हॉटेल आहे आणि लाइटिंग चालू आहे. क्रिसमसचं छान डेकोरेशन केलं आहे आणि क्रिसमस ट्री तर असे सजवलेले आता सगळीकडेच दिसतात सर्रास. खूप लोक आलेत, राहायला पण आले तिथे. बापरे जाम आहे. बापरे या धबधब्याचं सगळं असं पाणी येतंय अंगावरती आत्ता एकदम. काय हो पाणी येतंय उलटं अंगावरती, असं वाटतं छोटा छोटा पाऊस पडतोय. खूप जास्त प्रवाह मोठा आहे त्याच्यामुळे असं उलटं पाणी येतंय अंगावर. वाऱ्यामुळे खरं तर पाण्याचं वरती येतंय उलटं. काय बाळा काय दिसतंय ना? थोडं थोडं क्लिअर झालं की मग दिसतोय तो. वा वा भारी दिसतंय खरंच. सारांश नायगरासारखं वाटतंय का? पूर्ण नायगरासारखं फील येतोय लिटरली त्या पाणी त्या अंगावर.
फॉलचा एरिया आहे हा आणि पूर्ण फॉलचा असा पाऊस पडतोय. जो पाऊस पडतोय तो फक्त फॉलच्या पाण्याचा आहे. ते धबधब्याचं जे पाणी आहे ते खाली पडून वाऱ्यामुळे उलटं वाहत येत आहे. तर त्याचं पूर्ण पाणी ओले झाले केस. इतकं छान वाटतंय खूप. आणि आता आम्ही खाली पण जातो पटकन आणि खाली जाऊन या धबधब्याचा कसा व्ह्यू दिसतो ते बघूयात. चलो कम ऑन. ओ चल या कम ऑन. चला आता इथून खाली ट्रेल जातोय. लोक येताना दिसत आहेत. सो चालू आहे असं वाटतंय. त्यांनी सांगितलंय की तुम्ही इथे ॲनिमल्सना फीड करू नका. आपलं काही जेवण त्यांना द्यायचं नाही सांगितलंय. चल बघा. बापरे एवढा फ्लो आहे आता पाण्याला. आता जस्ट पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे. आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो होतो तेव्हा इतकं शांत पाणी ते वाहत होतं आणि आता असं एकदम आवाज करून वाहतंय पाणी. आता पुढे चालत गेले होते आपल्याला धबधब्याचा खालून कसा व्ह्यू दिसणार आहे तो पाहता येणार आहे. तो तर म्हणजे अमेझिंग असेल. मस्त. हो नाही ते माझं वॉटरप्रूफ आहे. इथे या झाडावरती एवढं शेवाळ आहे. मॉस म्हणतात त्याला. पाऊस पडून गेला आहे तर हिरवगार शेवाळ आलं याच्यावर. आणि पूर्ण आपल्याकडे मान्सूनमध्ये जसं वातावरण असतं तसंच वाटतंय. पर्यटकांची एवढी गर्दी सहसा इथे पाहायला मिळत नाही. पण आज मात्र पाणी वाढल्यामुळे इतकी सारी गर्दी आहे इथे. आता आम्ही फॉल बघून वरती आलोय. छोटासा ट्रेल केला आणि आता बघितलं ऊन अजून पण आहे. आल्यापासून इथे ऊन होतं आणि खूप छान वातावरण आणि इतकं छान वाटलं फॉल पाहून आणि पाणी पाहून. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग, तुम्हाला कसा वाटला वॉटरफॉल, मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात आपण अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.